आ? स्वतःच गेली ती. अच्छा, स्वतःच गेली. हा, ही आली. चालली का आता तुझ्या घरी? खिडकीवर मारलं का आतमधून पाणी? खिडकीवर मारलं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ना आता सगळी पायऱ्यांवरची वगैरे संपूर्ण क्लिनिंग झाली होती. सगळ्या पायऱ्या वगैरे छान धुवून काढल्या होत्या आणि सगळं टावर वगैरे तिथला काच वगैरे होता तो सगळा स्वच्छ केला होता. त्यानंतर मग ना जी काही लायटिंग वगैरे होती तर ती त्यांनी ना लावायला घेतलेली होती, कारण आता सगळीच क्लिनिंग झाली होती घरची, म्हणून मग लायटिंग वगैरे लावून घेतली. तर सक्षम नव्हता घरी, तो ना ट्युशनला गेलेला होता, त्यामुळे हाताशी कोणीच नव्हतं, म्हणून मग थोडा वेळ मीच उभी होती वर. तर चला आता मी खाली जाते, थोडंफार जे काही माझं खाली काम वगैरे आहे ते सगळं बघते आणि त्यानंतर मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. कोणता कंदील आणला? लावलंय का? थोडा तिरपा लागलेला आहे ते नंतर लावायचं. तर अपेक्षाही शाळेतनं आली होती आणि त्यानंतर ना मी मंदिर थोडं स्वच्छ करायचं होतं मला, त्याच्यासाठी मंदिर सगळं मी रिकामं करून घेतलं होतं. त्यानंतर थोडं कोमट पाणी करून त्यामध्ये थोडा सर्फ वगैरे टाकून संपूर्ण मंदिर मी पुसून घेतलं होतं. तर बघा, पुसल्यानंतर मी तुम्हाला मंदिर दाखवत आहे. तर असं छान स्वच्छ झालं होतं मंदिर आणि छान असं चमकत होतं मस्त. तर देवपाठातले जे काही आसन वगैरे होते ते सगळे स्वच्छ करून घेतले होते. त्याचप्रमाणे देवघरातील जी काही भांडी वगैरे होती, दिवे वगैरे, तेही सगळे स्वच्छ करून घेतले होते. आणि इकडे बघा कोण आलेला आहे, तर माझ्या मावशीची मुलगी आली होती पूजा, जी चंद्रपूरला राहते. काही कामानिमित्त इथे नागपूरला येणं झालं होतं तिचं, त्यामुळे मग ती आली होती तिच्या मुलीला घेऊन. तर तिची मुलगी ही ओवी ती आहे. इकडे ये ओवी, इकडे ये माझ्याकडे, इकडे इकडे. अपेक्षा दीदी आहे झोपलेली. अशी बघ, इकडे बघ माझ्याकडे. अपेक्षा दीदी झोपली आहे, मला दे ना चिप्सचं पॅकेट. नाही, दे ना मला. तुझं आहे ते? अच्छा, अपेक्षा दीदीला नाही देशील? नाही, ठेवून दे बेटा. झालं असेल आता, खाऊ नको जास्त. ओवी, ए ओवी, हाय कर तिथनं. दीदी आली? तुला दिसली का? अच्छा अच्छा. आ? स्वतःच गेली ती? अच्छा, स्वतःच गेली. हा, ही आली. तर ती आली ना, तर घरी मस्त तिचं बोलणं वगैरे सुरू होतं आणि अजिबात ती त्रास नव्हती देत. तर 1.5 वर्ष आधी जेव्हा आली होती ना ती माझ्याकडे, तेव्हा लहान होती ती आणि तेव्हा तर अजिबात राहत नव्हती, म्हणजे सारखी ती पूजाच्या मागे 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 अशीच असायची आणि अजिबात कोणाजवळ जात नव्हती. मात्र यावेळी अगदी चेंज झालेला होता, मस्त छान खेळत होती, सगळ्यांसोबत बोलत होती ती मस्त. तर छान वाटत होतं तिचं सगळं बोलणं वगैरे ऐकून. आणि मग यांनीही कंदीलमध्ये लाईट वगैरे लावून तो लावून दिला होता आणि 2 डिस्पोजल ग्लास होते, तर बघा ते कसे लावले त्यांनी. तर छान वाटत होते ते तसे लावले होते. तर आज लास्ट अपेक्षा, आज लास्ट पेपर. बेस्ट ऑफ लक.
तर अपेक्षाचा आज लास्ट पेपर आहे आणि सक्षमही ट्युशनला गेलेला आहे. तर त्यानंतर सगळी क्लिनिंग वगैरे झाली माझी. मग रांगोळी वगैरे छान दारात काढून घेतली होती. तर बघा सगळं इतकी साफसफाई झाल्यानंतरही कचरा होतच असतो. आणि इकडे झाडावर कडुनिंबाच्या झाडावर बघा किती मोठा हा मोह झालेला आहे तयार मधमाशांचा. तर मी तुम्हाला मागेही दाखवलं होतं तेव्हा अगदी छोटासा होता, म्हणजे तो दिसूनच नव्हता पडत. मात्र आता पोळीच्या आकाराचा मोठा झालेला आहे तो. ओवी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओवी ओवी झोप झाली तुझी? झाली? सकाळ झाली. गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप झाली. हॅव अ गुड डे. हॅव अ गुड डे. अच्छा थँक्यू. सेम टू यू. ताई आणि दादा कुठे गेले? स्कूलमध्ये. स्कूलमध्ये गेले. लास्ट डे आहे दीदीचा आज पेपरचा. आता सुट्ट्या. चलो. खूप सारे आहे आमच्याकडे. हा. अच्छा तुझ्या आईकडे खूप साऱ्या कार आहे. अच्छा. तर कालच मी सगळं मंदिर वगैरे स्वच्छ करून ठेवलं होतं. तर मग जे काही आसन वगैरे होते धुतलेले ते सगळे मी मंदिरात वगैरे ठेवून घेतले. तर आज ना आहे वसुबारस. तर दिवाळीचा पहिला दिवस म्हटलं जात असतं, म्हणजे आजपासून दिवाळीला सुरुवात होते. तर वसुबारसच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर चला आता सगळी कामे वगैरे झाली, स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर आता थोडा वेळ बसतो आम्ही, थोडा वेळ बोलत. तर चला. गेली ओवी. कशी शांत बसून आहे ती. कशी तुझी फोटो काढू? जॉनी जॉनी इटिंग शुगर. आणि बघा आता अजिबात बोलायला तयार नाही आहे, कारण मस्त कार्टून बघत बसली आहे आणि किती लक्ष देऊन बघत आहे ती, की कुणाशी बोलायला तयार नाही आहे ती. नाही तर सारखा तिचा आवाज सुरू असतो घरामध्ये, इकडून तिकडे तिकडून इकडे, हेच सुरू होतं तिचं आल्यापासनं. आणि माझं नाव काय आहे? तू आता काय म्हणत होती याच्या आधी? सांग बरं नाव काय? गोपाली. पण गोपाली. गोपाली नाही ग, दीपाली. पण गोपाली. गोपाली. गोपाली की दीपाली? काय? काय नाव आहे माझं? मम्मी चालली चंद्रपूरला. तुला सोडून चालली. तर इकडे ओवी रेडी झाली होती जाण्याकरिता. आणि खरंच तिचं कौतुक वाटत होतं, म्हणजे तिचं बोलणं, घरामध्ये वागणं वगैरे छान वाटत होतं. कारण मी जसं सांगितलं मागच्या वेळेस ना ती अजिबात राहत नव्हती, आणि यावेळेस तर अगदी असं वाटतच नव्हतं की ती म्हणजे बऱ्याच दिवसांनी आलेली आहे, कारण तेव्हा खूप लहानच होती म्हणा ती. आणि एवढ्या दिवसानंतर आता आली होती ती, पण छान मिक्स झाली होती सगळ्यांमध्ये. आणि अजिबात ती त्रास वगैरे काहीच देत नव्हती, फक्त तिच्या मनाप्रमाणे तिला करू द्या, सगळं इकडे तिकडे टाकणं फेकणं, आणि हेच तर असतं लहान मुलांचं. अच्छा तू चालली का आता तुझ्या घरी? पुढे चंद्रपूरला की बल्लारशाला?
चंद्रपूरला कोणता नंबर? माझ्या पाया पडतो म्हणजे ओवी ओवी किसी किसी मला पण दे. ओवी कधी येशील आता? दादा ओवी इकडे बघ. कधी येशील? बस एक दिवस. एक दिवस येशील? अच्छा, एक दिवस कधी? पोच देशील का? नाही. बाय कर. बाय कर ओवी. हा? काय पाहिजे? बाय. तर ओवी आणि पूजा गेली. त्यानंतर मग मी ना साडीला फॉल लावायला घेतली, कारण फॉल लावायची राहून गेलेली होती माझी. तर म्हटलं चला फॉल वगैरे लावून घेते आता. तर घरात ना एकदम शांत शांत झाल्यासारखं झालं होतं. 2 दिवस होती ती, तर ना घरामध्ये दणदण तिचा आवाज आणि तिचं ते बोलणं वगैरे सगळं सुरू होतं. आणि आता ना थोडंसं शांतच वाटत होतं घरामध्ये. लहान मुलं असले की थोडंसं घरामध्ये एक म्हणतात ना वेगळीच रौनक असते घरामध्ये. तर खरंच खूप शांत वाटत होतं ती गेली होती तर. तर चला, माझ्या साडीला फॉल लावून झालेली आहे आणि अशी मस्त दिवाळीसाठी रेडी झालेली आहे माझी साडी. तुमची साडी झाली आहे का? पिको फॉल, ब्लाऊज वगैरे सगळं नक्की कमेंटमध्ये सांगा मला. अपेक्षाचा ड्रेस दाखवते मी तुम्हाला. त्यात तर असा लाईट कलरमध्ये आहे, छान क्रीम कलरमध्ये. असं जॅकेट आहे तिच्या फ्रॉकवरती आणि असा लॉंग फ्रॉक आहे. या पॅटर्नमध्ये आणि त्यावर ना ते असं जॅकेट आहे छान. तर असा ना लाईट कलरमध्ये छान असा फ्लोरल प्रिंटमध्ये आहे. तर तो आता बर्थडेला जो ड्रेस घेतला होता अपेक्षाने तोही ट्रेडिशनलच होता. तर म्हटलं आता सिम्पलच घे, म्हणजे हा कुठेही कसाही विअर करता येतो ड्रेस. ते तसे हेवी वगैरे ड्रेस घेतले की मग ते पडून राहतात. काही फंक्शन वगैरे असले, कुठे मोठे कार्यक्रम, तेव्हाच वापरण्यात येतात. तर असे वगैरे घेतले तर हे आपण कुठेही घालू शकतो. कुठल्याही छोट्या मोठ्या प्रोग्राममध्येही कामी येतात किंवा कुठेही आपण हा विअर करू शकतो. अगदी असा सिम्पल सोबर असाच घेतलेला आहे मी. तर कसा वाटला अपेक्षाचा ड्रेस नक्की सांगा. तर मुलींचे ना खूप सुंदर सुंदर ड्रेस येतात. मार्केटला गेलं की बघतच राहावेसे वाटतात. अगदी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि छान वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये असतात. मुलांचं ते सेमच असतं, पॅन्ट शर्ट, टी शर्ट, जीन्स हेच मिळतं, शेरवानी. पण मुलींचे ड्रेस वगैरे ना खूप सुंदर सुंदर असतात, अगदी बघावेसेच वाटतात. आणि अपेक्षाची इकडे रांगोळीला सुरुवात झालेली आहे. तर आज आहे वसुबारस, त्याच्यासाठी ती रांगोळी काढत आहे. छोटा आणि मोठा बनवला का केवढा? वासरू असतात. हां, गाय आणि वासरूचा. लाल कलर कोण रेड संपला का? थोडंसंच पाहिजे मला, बस टिक्क्या. आता का? तर इकडे अपेक्षाची ही रांगोळी वगैरे होत आली होती. तर बघा अशी काढली होती तिने रांगोळी. तर कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ना मी म्हटलं की मी काढते म्हणून तिला, तर काढूच नव्हती देत. म्हणत होती की राहू दे, मी काढून घेते म्हणून. तर जसं जमेल तसं काढण्याचा तिचा प्रयत्न नक्कीच असतो आणि हळूहळू शिकेल अजून छान ती. पण ना पहिले ह्या सगळ्याच गोष्टींना मला वेळ द्यावा लागत होता, मात्र आता ती सगळं करून घेते. तर इकडे चकलीची भाजणी करायला घेतली होती मी. सकाळीच तांदूळ वगैरे धुवून ना वाळत घातले होते आणि पोहे पण मी उन्हामध्ये ठेवून दिले होते, म्हणजे पोहे थोडेसे छान असे कुरकुरीत झाले उन्हाने, की जास्त भाजावेही लागत नाही ते.
तर म्हणून आज तर काही होणार नाही, उद्या वगैरे चकलीची बघते आता भाजणी काय वगैरे तयार करायचं. झाली माझी. आणि आता ना अंधारही झालेला आहे. तर चला मी आता लाईट्स वगैरे ऑन करून घेते सगळे. तर बघा अशी काहीशी मस्त अशी लाईटिंग दिसत आहे. ह्या बहुतेक ना 2 बंद झालेले आहे. आल्यावर बघतील ते. या बंद झालेले आहे 2. आणि इकडून काहीसं असं दिसतंय छान. आणि काल हे थोडा एक्सपेरिमेंट केला होता. इथे असे लावले होते 2 होते तर छान दिसत आहे ते पण. आणि असा आकाश कंदील आणला होता काल बघा. असं काहीसं छान दिसतंय लाईटिंग वगैरे लावल्यानंतर. आणि ही आत्ता अपेक्षाने काढलेली रांगोळी. तर लाईटिंग वगैरे लागली मस्त. तर छान वाटत आहे अगदी दिवाळी सुरू झाल्यासारखं. आणि इकडे पण लावली आहे त्यांनी. तशी मी खालून दाखवेल एकदा. तर सायंकाळ झाली होती त्यामुळे मग देवाजवळ वगैरे दिवा लावून दिला. त्याचप्रमाणे तुळशीजवळही दिवा लावला. आणि जसं की आज वसुबारस आहे तर वसुबारसपासूनच दिवाळीची सुरुवात होत असते, म्हणून वसुबारसचा पहिला दिवा दारामध्ये लावून घेतला. पण चला जाऊन येऊ. तर सायंकाळी मग मी थोडं मार्केटला आली होती अपेक्षाला घेऊन, कारण काही रांगोळ्या वगैरेही घ्यायच्या होत्या आणि बाकीचंही थोडंफार सामान होतं. कारण आता दिवाळी म्हटली की काही ना काही ही थोडीफार शॉपिंग आपली सुरूच असते. तर तेच सगळं घेण्याकरिता मी मार्केटला आली होती. तर तुमची ही शॉपिंग वगैरे झाली का नक्की सांगा मला. तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.